सर नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या नवीन अशा युट्यूब चॅनल मध्ये. तर मी तेजस आणि आपण चालू केले सी लँग्वेजची नवीन सिरीज. लेट्स गो. तर नाव लेट सी व्हॉट इज टोकन्स इन सी. तर टोकन्स म्हणजे काय असणार आहे? टोकन्स इज द स्मॉलेस्ट पार्ट इन द सी प्रोग्राम. टोकन्स म्हणजे सी प्रोग्राम मध्ये जे काय स्मॉलेस्ट पार्ट असणार आहे त्यामध्ये इन्क्लूड पार्ट कोणते होते? तर कीवर्ड्स, आयडेंटिफायर्स, कॉन्स्टंट, स्ट्रिंग आणि स्पेशल सिम्बॉल. हे 5 टाइप्सचे जे काही स्मॉलेस्ट युनिट्स आहे ते आपण ऍज अ टोकन म्हणून सी लँग्वेज मध्ये बघणार आहोत. तर लेट सी कीवर्ड. नाउ लेट सी द फर्स्ट पॉइंट इन दिस टोकन्स, दॅट इज कीवर्ड. आता कीवर्ड काय असणार आहे? कीवर्ड इज अ रिझर्व्ड वर्ड इन सी लँग्वेज. यू कॅनॉट बी युज्ड ऍज व्हेरिएबल नेम और कॉन्स्टंट नेम. तुम्ही कॉन्स्टंट किंवा ऍज अ व्हेरिएबल नेम म्हणून कीवर्डचा यूज करू शकत नाही. कीवर्ड हे सिस्टीम मध्ये पहिल्यापासून डिफाईन आहे. आपल्याकडे सिस्टीम मध्ये इनबिल्ट 32 टाइपचे कीवर्ड आहेत ते आपण ब्लॅकबोर्डवर बघू शकतोय. 32 टाइपचे कीवर्ड घेऊन आपण प्रोग्रामिंग करणार आहे. यातला कोणताही वर्ड आपण ऍज अ व्हेरिएबल नेम किंवा ऍज अ कॉन्स्टंट नेम म्हणून यूज करू शकत नाही. दॅट इज कॉल्ड ऍज कीवर्ड. नाउ लेट्स सी द सेकंड पॉइंट इन दिस टोकन्स, दॅट इज आयडेंटिफायर. सो व्हाट इज आयडेंटिफायर? Identifier is a name given to any programming entity that is such as union name, structure name, function name, any variable name you can use. आता आयडेंटिफायर म्हणजे काय असणार आहे? आयडेंटिफायर म्हणजे आपण एखाद्या व्हेरिएबलला नेम दिलेलं किंवा स्ट्रक्चरला किंवा युनियनला दिलेलं नेम असणार आहे. दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिफायर. तर आयडेंटिफायर कसा असणार आहे? प्रत्येक ब्लॉक मध्ये वेगवेगळा असणार आहे. आता व्हेरिएबलला आपण एकाच ब्लॉक मध्ये जर सेम नेम दिलं तर एरर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण एकाच ब्लॉक मध्ये एकाच नेमनं कोणताही व्हेरिएबल डिक्लेअर करत नाही. सेकंड ब्लॉक मध्ये असेल तर व्हेरिएबलचे नेम आपण देऊ शकतोय सेपरेट. तर व्हेरिएबल डिक्लेरेशन आपण ऍज आयडेंटिफायर म्हणून कसा करू शकतोय? लेट्स सी. तर इंटिजर टाइपचा डेटा हा आपला झाला व्हेरिएबल. दॅट इज कॉल्ड एज डेटा इज अ आयडेंटिफायर. इंटिजरचा काय झाला तो व्हेरिएबल नेम झाला. दॅट इज कॉल्ड एज डेटा इज अ आयडेंटिफायर. यू कॅन यूज इन द फंक्शन. यू कॅन राईट हिअर void cal. cal नावाचं आपण एक फंक्शन क्रिएट केलंय. दॅट इज cal इज अ आयडेंटिफायर. म्हणजे ज्यातून सांगण्याचा उद्देश काय आहे की एखाद्या व्हेरिएबलला किंवा आपण एखाद्या फंक्शनला युनियन, स्ट्रक्चर याला दिलेलं जे नाव असणार आहे दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिफायर. सिंपल एक्झाम्पल आयडेंटिफायरचा असा आहे. सिंपल एक्सप्लेनेशन, ज्या नेमला आपण आयडेंटिफाय करतोय एखाद्या लोकेशनला किंवा एखाद्या व्हेरिएबलला दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिफायर. म्हणजे आयडेंटिफायर म्हणजे काय असणार आहे? नेम गिवन टू एनी प्रोग्रामिंग एंटिटी दॅट इज कॉल्ड एज आयडेंटिफायर. आयडेंटिफायर मस्ट बी युनिक इन द ब्लॉक. प्रत्येक ब्लॉक मध्ये ते कसं असणार आहे? युनिकली डिफाईन केलं गेलं असणार आहे. लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. नाउ लेट्स सी द थर्ड पॉइंट इन दिस टोकन्स, दॅट इज कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट म्हणजे काय असणार आहे? कॉन्स्टंट व्हॅल्यू नेव्हर बी चेंज इन दिस प्रोग्राम. प्रोग्राम मध्ये कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही कधीही चेंज होणार नाही. ती काही कॉन्स्टंटच राहणार आहे अंटिल युझिंग द प्रोग्राम. तर कॉन्स्टंटचे जे डिफाईन करण्याचे टाइप्स आहेत ते 2 वेने आपण कॉन्स्टंट प्रोग्राम मध्ये डिफाईन करू शकतो. फर्स्ट पॉइंट बघूया आपण. युझिंग कॉन्स्ट कीवर्ड. कॉन्स्ट काय आहे? कीवर्ड आहे. कॉन्स्ट कीवर्ड ना आपण एखादा कॉन्स्टंट प्रोग्रामिंग मध्ये डिफाईन करू शकतो. तो कसा? कॉन्स्ट कीवर्ड, data type, variable name that is pi and value is at 3.14. Pi ची value is never be changed 3.14 until using the program. Programming मध्ये pi ची value ही शेवटपर्यंत 3.14 राहणार आहे. That is called as constant using const keyword. पहिला वेळ आपला constant define करण्याचा using the const keyword and second one is a using hash defined preprocessor. And that is called as preprocessor. Preprocessor का म्हणतोय? तर using hash. तसं आपण फाईल मध्ये वरती hash include stdio.h ही फाईल लिहितो. stdio.h hash means preprocessor. That is hash defined is that preprocessor. ह्या टाइप पण आपण एखादा व्हेरिएबल किंवा कॉन्स्टंट आपण यूज करू शकतो प्रोग्रामिंग मध्ये. लेट्स सी द नेक्स्ट पॉइंट. नाउ लेट्स सी द फोर्थ पॉइंट इज एन
स्ट्रिंग इन दिस टोकन्स. आता स्ट्रिंग म्हणजे काय असणार आहे, सी मध्ये स्ट्रिंग साठी कोणत्याही प्रकारचा वेगळा डेटा टाइप घेतलेला नाही. स्ट्रिंग साठी आपण कॅरेक्टर टाइपचा डेटा टाइप युज करणार आहे, त्यानुसार आपण यामध्ये स्ट्रिंग वर ऑपरेशन्स करणार आहे. आता स्ट्रिंग म्हणजे काय असणार आहे, स्ट्रिंग म्हणजे कॅरेक्टरचा ऍरे असणार आहे, सेट ऑफ ऍरे और ग्रुप ऑफ ऍरे. त्यासाठी आपण कोणता टाइप युज करतो, तर कॅरेक्टर टाइपचा आपण डेटा टाइप स्ट्रिंग कलेक्शन करण्यासाठी किंवा स्ट्रिंग युज करण्यासाठी करणार आहे. कसा युज करतो, कॅरेक्टर हा काय झाला आपला डेटा टाइप झाला. कॅरेक्टर जायचा आपण डेटा यामध्ये स्टोअर करणार आहे. एसडीआर कॅरेक्टर साठी आपण स्ट्रिंग साठी घेतलेला व्हेरिएबल, किती साईज मध्ये आपल्याला स्ट्रिंगची साईज आहे ती आपल्याला किती दिली, आपण 20 दिली आहे. यामुळे आपल्याला काय होणार आहे, 20 कॅरेक्टर्स आपल्या स्ट्रिंग मध्ये स्टोअर होणार आहे. स्ट्रिंगचा जो पार्ट आहे पुढे आपण फुल व्हिडिओ करणार आहे त्याचा. नेक्स्ट वन, नाउ लेट्स सी द लास्ट पॉइंट इन दिस टोकन, दॅट इज स्पेशल सिम्बॉल्स. तर स्पेशल सिम्बॉलचा यूज आपण प्रोग्रामिंग मध्ये एंटिटी डिफाइन करण्यासाठी किंवा एखादा व्हेरिएबल सेपरेट करण्यासाठी किंवा एखादा फंक्शन डिफाइन करण्यासाठी, कॅरेक्टरच्या स्ट्रिंगचा साईज डिफाइन करण्यासाठी आपण स्पेशल सिम्बॉलचा यूज आपण प्रोग्रामिंग मध्ये करणार आहोत. तर कोणकोणते स्पेशल सिम्बॉल आपण प्रोग्रामिंग मध्ये बघणार आहोत, तर फर्स्ट इज आहे कर्ली ब्रेसेस. कर्ली ब्रेसेसचा यूज आपण फंक्शन डिफाइन केल्यानंतर फंक्शनचा जो काही कोड आहे तो या कर्ली ब्रेसेस मध्ये आपण राईट करणार आहे. नेक्स्ट इज राऊंड ब्रॅकेट. तर राऊंड ब्रॅकेटचा यूज आपण एंड फंक्शनच्या एंडला करणार आहे, त्याच्यानुसार आपल्याला ते फंक्शन आहे हे डिनोट होणार आहे. देन नेक्स्ट वन इज स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटचा यूज आपण कॅरेक्टरचा ज्यावेळी आपण स्ट्रिंग करणार आहे, कॅरेक्टरचा ऍरे करणार आहे, त्यावेळी त्याची साईज डिफाइन करण्यासाठी ब्रॅकेटचा यूज करणार आहे. नेक्स्ट वन इज सेमीकोलन. सेमीकोलनचा यूज आपण स्टेटमेंटच्या एंड साठी करणार आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की बाबा ह्या स्टेटमेंटचा यूज किंवा एंड झालेला आहे. तर नेक्स्ट वन इज कोलन. कोलनचा यूज आपण प्रोग्रामिंग मध्ये वेगवेगळ्या टाईपनं यूज करणार आहे. टर्नरी ऑपरेटर मध्ये कोलनचा आपण यूज करणार आहे. नेक्स्ट वन इज स्टार. स्टार इज अ पॉइंटर. तर पॉइंटरचा यूज आपण प्रोग्राम मध्ये पॉइंटर या पार्ट मध्ये बघणार आहोत. नेक्स्ट वन इक्वल टू. इक्वल टू कशासाठी यूज करतोय, तर राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईडला असाइन करण्यासाठी. देन हॅशचा यूज आपण ऍज अ प्री प्रोसेसर म्हणून यूज करणार आहे. आणि हे जे आपण बघितले हे पूर्णपणे सगळे स्पेशल सिम्बॉल आहे. या स्पेशल सिम्बॉलचा यूज आपण प्रोग्रामिंग मध्ये करणार आहे, त्यानुसार आपण प्रोग्रामिंग सी मध्ये करणार आहोत. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ बघायला विसरू नका. तसंच तुम्ही माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. जस्ट लाईक, शेअर आणि फॉलो आणि कमेंट करा विसरू नका. आणि आपल्या मित्रांनाही आपल्या चॅनलची लिंक पाठवून त्यांनाही सबस्क्राईब करा सांगा. धन्यवाद.